तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये, ज्यात आपण ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनचं क्लासिफिकेशन, प्रोपोगेशन, मोड्स आणि फायबर जॉईंट्स अँड स्प्लायसिंग पाहणार आहे. जसं की आपण ऑप्टिकल फायबरच्या आधी बेसिक्स बघितलेले आहे आणि कन्स्ट्रक्शन सुद्धा पाहिलेलं आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पण आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, नक्की बघा. तर आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर. फायबरचे दोन बेसिसवरती क्लासिफिकेशन करतो आपण. पहिला तो म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवर. बेस्ड ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दोन प्रकारचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत. स्टेप इंडेक्स फायबर आहे आणि ग्रेडेड इंडेक्स फायबर आहे. आणि नंतर आपण क्लासिफिकेशन कोणत्या बेसवर करतो तर मोड्स किती आहेत. सिंगल मोड आहे आणि मल्टी मोड आहे. हे दोन मोड्स आहेत आपल्याकडे. आणि जर आपण इंडेक्सवरून करायचं ठरवलं तर आपल्याकडे दोन इंडेक्स आहेत. स्टेप इंडेक्स आणि ग्रेडेड इंडेक्स. हे ह्याचं क्लासिफिकेशन. नेक्स्ट बघूया आपण. आता आपण इथं बघितलं बेस्ड ऑन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता ह्याचं आपण डीपमध्ये पाहूया. जसे की आपण जर बेस्ड ऑन इंडेक्स प्रोफाईल नुसार जर गेलो तर आपल्याला पहिले स्टेप इंडेक्स आणि ग्रेडेड इंडेक्स. स्टेप इंडेक्स म्हणजे काय तर कोर ह्याचं कॉन्स्टंट, त्याचा कॉन्स्टंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आणि स्टेप नावातच आहे, सडन चेंज होतो. म्हणजे इथं गेलं की इथं येते, इथं गेलं की इथं येते, इथं गेलं की इथं येते, असं स्टेप्स मध्ये एका सडन चेंज होतो वरून डायरेक्ट इथं. 0-1 सारखं, 0 किंवा 1 जसं डिजिटल मध्ये आपण पाहतो तसं. लाईट ट्रॅव्हल कशी करते झिगझॅग, खाली बघतच असताल तुम्ही, इथं इथून इथे इथं असे झिगझॅग मध्ये लाईट ट्रॅव्हल करत असते. सडन चेंज मेन आहे ह्यातलं. परत कॉन्स्टंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे पण मेन आहे यातील. नंतर आपण पाहूया ग्रेडेड इंडेक्स फायबर. ग्रेडेड इंडेक्स फायबर म्हणजे काय आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिक्रीज होत जातो, ग्रॅज्युअली डिक्रीज. इथं काय ह्याचं काय आपण कंपॅरिझन लिहायचं म्हणलं तरी ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट, ह्याचा कसा आहे डिक्रीज होतोय, पण कसा ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू कमी होतो, हळूहळू वाढतो. आणि इथं कसं आहे सडन चेंज आहे म्हणजे 0-1 सारखा. तर इथं बघू आपण हो का, लाईट फॉलो कर्व पाथनी लाईट फॉलो होती. इथं कसं कोणता पाथ आहे झिगझॅग पाथ, इथं कोणता आहे कर्व पाथ. आणि इथं डिस्पर्शन आहे ना ती कमी होते, इथं डिस्पर्शनचं जास्त आहे. डिस्पर्शनचा प्रॉब्लेम इथं जास्त आहे, इथं डिस्पर्शन आहे ते कमी आहे. आता आपण बघूया. आता लाईट रे कसा आहे इथून इथं, नंतर इथं, नंतर इथं असा ट्रॅव्हल करतात. नंतर हा पण कर्व पाथ मध्ये ट्रॅव्हल करतात. आणि जो इंडेक्स आहे तो ग्रॅज्युअली चेंज होतोय, हळूहळू कमी होत जातोय. पहिल्यांदा इथं आहे, नंतर इथं आला, नंतर इथं आला, असा हळूहळू चेंज होतोय, हळूहळू वाढतोय. इथं कॉन्स्टंट आहे. हे झालं इंडेक्स प्रोफाईलवरून. ही साईड आपण बघितलेली आहे आता. ही साईड आपण आता पाहिलेली आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. आता ही साईड पाहिली आपण. आता आपल्याला कोणती पाहिजे बेस्ड ऑन नंबर मोड्स. मोड्स किती प्रकारचे आपण बघितले, सिंगल आणि मल्टी. आता पाहूया. आता पहिल्यांदा पाहूया आपण सिंगल मोड. सिंगल मोड काय, कॅरी ओनली, एक मिनिट, कॅरी ओनली वन लाईट मोड. एकच सिंगल, नावातच आहे सिंगल म्हणजे वन. कोरची डायमीटर किती असणार 8 ते 10 मायक्रोमीटर. हाय बँडविड्थ भेटते ह्याला. लॉंग डिस्टन्स एकच असल्यामुळं एकदम असं स्ट्रेट लाईननी जाते, त्यामुळे लॉंग डिस्टन्स आहे, हाय बँडविड्थ. आणि डिस्पर्शनचा संबंधच येत नाही सिंगल मोडमध्ये. कधी पण लक्षात ठेवा, डिस्पर्शनचा संबंध येत नाही सिंगल मोड जेव्हा जेव्हा येतं तेव्हा. आता इथं बघू शकता तुम्ही, ह्याची कोर आहे सिंगल मोड, स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करतं. आणि ह्याच्यात लिहू शकता तुम्ही स्ट्रेट लाईन मध्ये सिग्नल ट्रॅव्हल करतो. ह्याचा पाथ कोणता आहे, स्ट्रेट लाईन. आणि आता लेस डिस्पर्शन. डिस्पर्शन केव्हा होतं, जेव्हा लाईट अशी ट्रॅव्हल करते तेव्हा डिस्पर्शन होतं, असं डिस्पर्शन होत नाही. आता पाहूया आपण. आता बघतोय आपण मल्टीमोड फायबर. मल्टीमोड फायबर काय आहे, कॅरी मल्टिपल लाईट. नावातच आहे मल्टी. सिंगल सिंगल आलं की लक्षात ठेवायचं, एक अशी अशी डायग्राम काढायची त्याला, खाली इथे जी काढली ना ते डायग्राम. आणि मल्टी आलं की ही वरची डायग्राम काढून टाकायची. मल्टिपल लाईट्स आहेत तिथं बघू शकता तुम्ही, एक लाईट, ही दोन लाईट, आणि ह्याच्यापेक्षा जास्त असू शकते. तिथं दाखवली आहे की ट्रॅव्हल करती, ही पण ट्रॅव्हल करते झिगझॅग मध्ये. कोरची डायमीटर किती येते 50 ते 100 मायक्रोमीटर. आणि ही जी किती येते 8 ते 10 9 मायक्रोमीटर. 50 ते 100 ठेवू शकता लक्षात तुम्ही. त्याची काही फिक्स डायमीटर नसते, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही लिहिले तरी चालू शकते. आणि जनरली मल्टीमोड कशासाठी आहे, शॉर्ट डिस्टन्ससाठी आहे. कारण जसं जसं जास्त लॉंग डिस्टन्सवरती जर मल्टिपल पाथ असतील किंवा मल्टिपल रेज असतील तर ते लॉस्ट होण्याची शक्यता असते. आणि इथं मोर डिस्पर्शन होतं. ऑफकोर्स आहे, इथून डिस्पर्शन होण्याची
किंवा इथून स्कॅटर होती लाईट, म्हणजे डिस्पर्शन जास्त होतं. आणि सिंगल मोडमध्ये डिस्पर्शन होतच नाही, पण एकदम झालं तरी लेस प्रमाण त्याचं. आता आपण बघूया, हे झालं आपलं टाइप्स ऑफ फायबरचे जे क्लासिफिकेशन होतं. आपण हे बघितलं, स्टेप इंडेक्स बघितलं, ग्रेडेड बघितलं. स्टेपमध्ये काय होतं, तर एक कॉन्स्टंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सडन चेंज होत होता. नंतर ग्रॅज्युअलमध्ये अशी कर्व पाथ आहेत आणि याचं झिगझॅग पाथ आहे. नंतर आपण बेस्ड ऑन नंबर मोड बघितले, सिंगल मोड बघितला म्हणजे एक स्ट्रेट लाईन आहे, मल्टी मोड बघितला, झिगझॅगच पाथ आहे पण असे. ओके. आपलं ह्याच्यातलं आपलं क्लासिफिकेशन आणि प्रोपोगेशन मोड्स बघून झाले, सिंगल मोड, मल्टी मोड हे बघून झाले. आता आपण बघणार आहे फायबर जॉईंट आणि स्प्लायसिंगच्या टेक्निक्स पाहणार आहे. आता बेसिक फायबर जॉईंट काय आहे? जॉईंट नावातच आहे, दोन फायबर आहेत आणि त्याला आपण जॉईंट करतोय, जोडतोय, ते म्हणजे जॉईंट झालं. मग ते परमनंट पण असू शकतं किंवा टेम्पररी पण असू शकतं. परमनंट हे दोन फायबर आहेत, परमनंट अँड टेम्पररी जॉईनिंग ऑफ टू ऑप्टिकल फायबर. त्याच्यात टाईप आहेत. स्प्लाइस जेव्हा आपण जॉईंट करतो तेव्हा ते होतात परमनंट. आणि जेव्हा तिथं आपण एखादा कनेक्टर लावतो, कनेक्टर म्हणजे एखादा स्विच किंवा कनेक्टर असं लावतो, तेव्हा तो झाला टेम्पररी, कारण कनेक्टर आपण काढू पण शकतो. आणि जेव्हा आपण स्प्लाइस कनेक्ट करतो, स्प्लाइस आपण पुढे पाहूया, स्प्लाइस म्हणजे एक्झॅक्ट काय करतो, मग का ते परमनंट होतं ते आपण पुढे पाहूया. फायबर कनेक्टर्स, आता फायबर जॉईंट बघितले म्हणजे दोन जॉईंट करणं, जे की परमनंट पण असू शकतं, टेम्पररी पण असू शकतं, ते आहे फायबर जॉईंट. आता फायबर कनेक्टर काय आहे पाहूया आपण. फायबर कनेक्टर म्हणजे कनेक्टर नावातच आहे. कनेक्टर आपण इथं बघितलं, जे वापरलं जातं कनेक्टर टेम्पररीसाठी. यूज फॉर टेम्पररी कनेक्शन कनेक्टर्स. हे काय, इझी टू कनेक्ट अँड डिस्कनेक्ट. जिथं आपल्याला काही काळासाठी फक्त कनेक्शन करायचंय, तिथं आपण हे वापरू शकतो, जे की इझी टू आपल्याला कनेक्ट करता येईल आणि डिस्कनेक्ट पण करता येईल. आता फायबर स्प्लाइसेस काय आहेत? फायबर स्प्लाइसेस म्हणजे काय, तर एक परमनंट जॉईनिंग करतो आपण फायबरची, जिथं की खूप कमी प्रमाणात लॉस होतो. म्हणजे आपण हे दोन फायबर आहेत, इथं कनेक्शन केलं आणि इथं जेव्हा एक परमनंट कनेक्शन होतं तेव्हा खूप कमी प्रमाणात लॉस होतो. त्याचे दोन टाईप पण आहेत आपल्याकडं, फ्युजन स्प्लाइस आणि मेकॅनिकल स्प्लाइस. मेकॅनिकल मध्ये दोन टाईप येतात. व्ही ग्रू म्हणून एक येतो, व्ही ग्रू, आणि एक इलास्टिक. इलास्टिक स्ट्रिप्स किंवा इलास्टिक म्हणून एक टाईप येतो, तर पाहूया आपण नेक्स्ट. आपल्याला हे कळलंच असेल, फायबर जॉईंट, फायबर कनेक्टर्स आणि फायबर स्प्लाइस. आता नेक्स्ट, आता ह्याच्या टेक्निक्स आहेत ज्या की आता आपण इथं पाहिल्या. स्प्लाइस मध्ये टेक्निक्स आहेत, टाइप्स आहेत त्याचे, फ्युजन आणि मेकॅनिकल. आता हे ते फ्युजन स्प्लाइस आहे आणि हे जे ह्या दोन जे येतात ना, ते मेकॅनिकल मध्ये येतात, लक्षात ठेवा तुम्ही. आता फ्युजन स्प्लाइसिंग काय आहे पाहूया. फायबर आर मेल्टेड आर जॉईंट म्हणजे इथं काय केलं जातं, एक होल्डर असतात, दोन फायबर एक होल्ड करून ठेवतो आपण, म्हणजे ते हलू नाही किंवा मिसअलाइनमेंट तिथं होऊ नये म्हणून. हे दोन फायबर इथं कनेक्ट करून ह्या फायबर ह्याच्यात होल्डरमध्ये फिट करतो आणि जवळ ते जवळ आणून इथं हे इलेक्ट्रिक आर्क्स फॉर हीटसाठी, हे इलेक्ट्रिक दोन आर्क इथं जवळ जसं नेलं आपल्याला, जेवढे हीट जनरेट होती आणि हीट जनरेट झाल्यामुळे इथं एंडिंगला फायबर स्प्लायच्या ते मेल्ट व्हायला लागतात आणि मग मेल्ट झाल्यानंतर ते आपण जास्त जवळ आणून ते चिटकले जातात आणि जॉईन होतात. म्हणजे थोडक्यात फायबर इथं लिहिले, फायबर आर मेल्टेड अँड जॉईन, हे तर मेल्ट करून जॉईन केलं जातं. आणि ह्या पद्धतीत काय होतं, तर लॉस खूप कमी प्रमाणात होतो आणि एकदम हाय स्ट्रेंथची जॉईनिंग होते ना, आपण हिटिंग केल्यामुळं तिथं. हे झालं फ्युजन स्प्लायसिंग. आता वी ग्रू काय आहे बघूया आपण. वी ग्रू स्प्लायसिंग, फायबर अलाइन्ड इन व्ही शेप. व्ही शेप मध्ये फायबर अलाइन केला जातो, म्हणजेच असा एक सेटअप असतो ज्याच्यामध्ये आपण हे असं दोन स्प्लाइस आपण ठेवतो आणि हे वी ग्रूचं सबस्ट्रेट असतं आणि फायबर दोन्ही इथं आपण फिट करतो त्याच्यात. आणि जेव्हा आपण एक फ्लॅट ग्लास प्लेट असेल, जेव्हा आपण त्याच्यावरती ती प्लेस करतो तेव्हा ती एका सरळ रेषेत ती फायबर जॉईन केला जातो, टुगेदर जॉईन होतं जेव्हा ही ग्लास ह्याच्यावरती पडते. ही एक मेकॅनिकल मेथड आहे, पण ह्याच्यात पण मॉडरेट लॉस होतो, जास्त लॉस होत नाही, एक मॉडरेट लॉस आहे. अलाइन करायचं म्हणजे तिथं फिट करायचं आणि ते फक्त वरून प्रेस करायचं, दॅट्स इट. पण ही टेक्निक परमनंट साठी आहे, ही टेम्पररी साठी आहे आणि ही पण टेम्पररी साठी. इलास्टिक ट्यूब स्प्लायसिंग बघतोय आता आपण. जसं की आपल्याला चित्रात दिसतंय, एक इलास्टिक ट्यूब घेतोय आपण पाईप सारखी आणि त्याच्यात फायबर इन्सर्ट करतोय दोन्ही साईडने, एक इकडून एक इकडून.
आणि ती जी ट्यूब आहे ती होल्ड करते फायबरला टाइटली. सिंपल मेथड आहे एकदम, जिथं आपण ग्लास आणि सिरॅमिकची कॅपिलरी पण वापरू शकतो किंवा स्क्वेअर क्रॉस सेक्शनची पण वापरू शकतो, स्क्वेअर शेपची किंवा ग्लासची पण वापरू शकतो, जी की होल्ड करून ठेवायला टाइटली आणि सिंपल आहे. बट हायर लॉस असं ध्यानात ठेवा तुम्ही, लॉस इथं सगळ्यात जास्त होतोय, नंतर इथं थोडा कमी होतोय आणि इथं खूपच कमी होतोय. दॅट्स इट. त्याचं कंपॅरिझन बघू द्या. टेक्निक, पहिली टेक्निक कोणती आहे? फ्युजन स्प्लाइस. दुसरी कोणती आहे? वी ग्रू. तिसरी कोणती? इलास्टिक. आता लॉसेस कोणाच्या जास्त होत्यात? खूप व्हेरी लो लॉस, नंतर इथं मीडियम लॉस आणि इथं हाय लॉस. नंतर स्ट्रेंथ. स्ट्रेंथ कशी आहे? फ्युजन स्प्लाइस मध्ये व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड बनला जातोय, वी ग्रू मध्ये मीडियम आहे, इलास्टिक मध्ये लो आहे. का तर ते ऍज अ कनेक्टर साठी वापरतो आपण. कॉस्ट कशाची जास्त असणार आहे? कारण इथं आपण जरा हिटिंग केल्यामुळे कॉस्ट फ्युजनची जास्त आहे, वी मीडियम आहे आणि इलॅस्टिकची व्हेरी लो आहे. थँक्यू गाईज व्हिडिओ बघितल्यासाठी तुम्ही. आणि जसं की आपण या व्हिडिओत सांगितलं होतं, आपण क्लासिफिकेशन बघतोय, प्रोपोगेशन बघितले, आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याच्या आधीचे पण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.